नमस्कार मित्रांनो, आज आहे 16 नोव्हेंबर आणि आजचं राजचं भविष्य जर आपण बघितलं तर या लोकांना होणार आहे मोठा धनलाभ. आता कोणते हे लोक आहेत ज्यांना धनलाभ होणार आहे याचा आपण माहिती घेणारच आहोत आपल्या चॅनलवरती दररोज. आता आपण राशी भविष्य किंवा आपल्या जे काही भविष्यात होणाऱ्या गोष्टी आहेत ज्याच्या आपण पैसे वगैरे आपण संपत्ती हे प्राप्त करू शकतो, तर काय असतात उपाय हे सगळ्या गोष्टी आपण या चॅनलवरती पाहत असतो. तर चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्यापर्यंत दररोजचं राशी भविष्य आरामात पोहोचेल आणि त्याच्यामध्ये काही तुम्हाला तुमच्या संपत्तीत वृद्धी होईल अशा आपण पर्यायसुद्धा इथं सांगणार आहोत. तर लक्षात घ्या, आजचं जे राशी भविष्य आहे ते महत्त्वाचं आहे. आज आहे 16 नोव्हेंबर आणि या लोकांना होणार आहे धनलाभ. तर चला बघूया कोणते आहेत राशी, काय आहे सगळं आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. 16 नोव्हेंबर पंचांग राशी भविष्य. लक्षात घ्या, मेष राशी जे आहे त्यांचं आपण बघणार आहोत. कामात घाई गडबड करू नका. आजचा दिवस शुभ आहे तुमच्यासाठी. दिवसभर धावपळ करावी लागेल. कार्यक्षेत्रातील बदल आपल्यासाठी सकारात्मक असतील. उत्तम वर्तनाने आपलेसे करून घ्याल सगळ्यांना. आता पुढची जी राशी आहे ती महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. वृषभ राशी. वृषभ राशीतील घरातील कामे वेळेवर आटोपती घ्या. मनाची चलबिचलता जाणवेल. कर्मणीकडे कल वाढेल. हातातील कामाला यश येणार आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीचे भेटीने तुमचं मनसुद्धा आनंदी होणार आहे. वृषभ राशीसाठी सुद्धा महत्त्वाचे आजचे दिवस आहे. मिथुन राशी जे आहे त्यांचं लक्षात घ्या, एक त्यांचं जे आहे ते कामात अपेक्षितता वाढेल. तुमचं जे काही काम करण्याची तुमची जी तयारी आहे ती बघता तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत. आज तुमच्या मौल्यवान वस्तूसुद्धा तुम्ही खरेदी कराल. लक्षात घ्या, मिथुन राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आजचा. ते मौल्यवान वस्तूसुद्धा खरेदी करतील, इच्छा त्यांच्या पूर्ण होतील. दिवस त्याचा अगदी चांगला जाईल आणि घरातील वातावरण जे आहे ते सुद्धा प्रसन्न राहणार आहे. आता पुढची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क रास लक्षात घ्या, उधारी वसूल व्हायला सुरुवात होईल. तुमचे जी इतके दिवसाची वसुली अटकलेली आहे त्यांच्यासाठी कर्क राशीसाठी सुद्धा आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. धनवृद्धीचे योग जुळून येत आहेत आज, म्हणजे तुमच्याकडे पैसे जास्त राहणार आहेत. व्यावसायिकांना योजनांना बळ मिळेल. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. काय होतं, आपल्याकडे जास्त पैसा आला की आपण कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. कोणी म्हटलं चल फिरायला चल, इकडे टमक, या हॉटेलला जा, तिकडे असं करू नका. तर असा विचार करा, सारासार विचार करावा लागेल आणि मग नाहीतर आलेलं धन तुमच्याकडून निघून सुद्धा जाण्याची तिथं दाट शक्यता आहे. त्यामुळं थोडा विचार करून हे करा. सिंह राशी आहे, लक्षात घ्या, बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. आज तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सिंह राशीवाले जे आहेत त्यांना थोडी काळजी घ्यायची आहे. बोलताना आक्रमक शब्द वापरू नका. जुनी कामे विनासायास पूर्ण होतील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आहारावर विशेष नियंत्रण ठेवा. बाहेरील पदार्थ खाणं टाळा. जर तुम्ही आज बाहेर गेला असाल तर थोडंसं बाहेरचं खाणं टाळा, कारण तुमच्यासाठी थोडंसं आजचं बाहेरचं खाणं टाळायला चांगलं आहे. लक्षात घ्या, कन्या जी रास आहे त्यांना खर्च समाधानकारक असेल. तुम्ही मनासारखा खर्च आज करू शकणार आहात. मानसिक शांतता त्यामुळे तुम्हाला लाभणार आहे आणि विरोधक जे तुमचे आहे ते नामोहरम होतील, म्हणजे ते विरोधक कमी होतील. वैवाहिक जीवन तुमचं संमिश्र राहील. आज काही त्याच्यामध्ये हे नाही, काही गोष्टी तुम्हाला जुळवून घ्याव्या लागतील, नाहीतर तिथं थोडीशी तडजोड करावीच लागणार आहे तुम्हाला आज. पुढची जी राशी आहे ती लक्षात घ्या, तुळ राशी. तुळ राशीसाठी आजचा जी काही दिवस आहे तो थोडा संभ्रमित करणारी एखादी गोष्ट तुमच्यासोबत घडू शकते. मित्राचा सल्ला थोडासा घ्यावा लागेल. मत मांडताना थोडासा विचार करा, नाहीतर काय होतं, काही गोष्टी लपवण्यासाठी कल राहील. तुमचं जे काही जोडीदाराचं उत्तम झाले तर तुम्हाला लाभणार आहे. जोडीदाराची साथ आज तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रतीने लाभणार आहे. ज्यांचं लग्न झालं त्यांना जोडीदाराचं त्यांना सानिध्य मिळणार आहे आणि जे आपले मित्र आहेत त्यांच्यासुद्धा तुम्हाला चांगला सल्ला आज घ्यावा लागणार आहे. पुढचं महत्त्वाचं लक्षात घ्या, वृश्चिकचं जे काय आहे झोपेची तक्रार तुम्हाला जाणवेल. संयमाने परिस्थिती हाताळावी लागेल. थोडंसं तुम्हाला हातात घेऊन परिस्थिती सांभाळावी लागेल. झटपट तुम्हाला इथं निर्णय घ्यायचे नाही आहेत. आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे. बोलताना तारतम्य बाळगावं लागेल. कुणालाही राग येईल असं बोलू नका, पटकन बोलू नका. रागावर थोडंसं तुम्हाला आज हे नियंत्रण ठेवावं लागणार आहे. पुढची रास आहे ती धनुरास. धनुराससाठी आज खरेदीसाठी एकदम महत्त्वाची दिवस मानला जाईल. आज घरासाठी खरेदी केली जाईल. काही गोष्टी आनंदाची अनुभूती तुम्हाला होईल. सांसारिक जी काही सुख आहे त्याच्यामध्ये वृद्धी होईल. मानसिक शांतता आज तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं जे काही भावंड आहेत त्यांच्याशी तुमचा स्नेहसुद्धा वाढणार आहे. आता पुढच्या ज्या राशी आहेत महत्त्वाच्या त्या लक्षात घ्या, मकर, कुंभ आणि मीन. लक्षात घ्या, ज्या मकर राशी आहेत त्याच्यामध्ये अचानक उद्भवणाऱ्या खर्चावर तुम्हाला आळावा घालावा लागेल. अननेसरी तुम्हाला शॉपिंग करायची नाही आहे आज. कुठेही तुम्हाला अननेसरी तुम्हाला खर्च होईल असं वाटते तर थोडंसं तुम्हाला कंट्रोल करायला पाहिजे. घरात तुमचा शब्दाचं महत्त्व वाढेल. गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. वाहन विषयक कामे निघतील. काही वाहन तुमचं राहिले असतील, 4 व्हीलर 2 व्हीलरची कामं आज निघणार आहेत. फार गरज नसेल तर प्रवास करू नका, काही गरज नाही. कुंभ राशी जे आहे ते जुने प्रश्न जे आहेत ते मार्गी लागतील. किरकोळ समस्या सोडवू शकाल. बोलताना शब्दाचे वजन लक्षात घ्या. अचानक खर्चात भर पडू शकते.
हातातील अपूर्ण कामाकडे आधी लक्ष द्या. जे काही तुमचे कामं राहिलेले आहेत, कुंभ राशींना एक सांगतो आजची जी काही कामं आहेत तुमची ती पटकन करून घ्या. नंतर तुमच्याकडून ते राहतीलच तशीच. परत मीन जी राशी आहे, शेवटची राशी आहे आजची आपली, उगाच रागाराग करू नका. तुमच्या लक्षात घ्या, थोडंसं कंट्रोल करा. वैवाहिक समस्याकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील, तणाव दूर होऊ शकेल, कामात उत्साह वाढेल. तुमच्यासाठी सुद्धा आजचा दिवस अगदी महत्त्वाचा असणार आहे. तर अशा प्रकारे आजचं जे काही राशी भविष्य आहे ते आपण सांगितलेलंच आहे. तुम्हाला सुद्धा जर दररोजचं राशी भविष्य पाहिजे असतील, तुम्हाला काही मी याच्यावरती टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा देणार आहे, ज्याच्यामुळे तुमची संपत्ती प्रगती होणार आहे. तर अशा सगळ्या टिप्ससाठी ट्रिक्ससाठी आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि तुमची काही कमेंट्स असतील तर कमेंट कळवू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत